राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा काय होणार असा सवाल खरं तर निर्माण होऊ लागला। पण त्यानंतर ज्या जिद्दीने शरद पवार मैदानात उतरले त्यानंतर मात्र लोकसभेत पवारांचा तो करिश्मा हा पाहायला मिळालाय। आता पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याकरता अनेक जण इच्छुक आहेत। थोडक्यात काय तर पवारांच्या राष्ट्रवादी पॉवरफुल इनकमिंगला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरुवात होतीये। पाहूया। राज्यात शरद पवार यांची लाट। भाजपसह अजित पवारांना शरद पवार यांचं धक्कातंत्र सुरूच। लोकसभेनंतर विधानसभेतही पवारांचाच बोलबाला राहणार। पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याकरता अनेक जण इच्छुक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली। सख्या पुतण्यानंच म्हणजेच अजित पवार यांनी वेगळीच चूल मांडली। शरद पवार आता राजकारणातून बाजूला होतील असं यानंतर अनेकांना वाटलं। पण पक्षात फूट पडली, नाव गेलं, चिन्ह गेलं तरी शरद पवार काही डगमगले नाही। वयाची 85 ओलांडली तरी शरद पवार तरुण नेत्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढताना दिसले आणि त्याचाच करिश्मा लोकसभा निवडणुकीत दिसला। आता विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षात येण्याकरता अनेकांची मग रांगच लागली आहे। याआधी कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे, माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला। तर आज इंदापूरमध्ये भाजपचे दिग्गज नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी ललकारली आहे। यावेळी भाषणात बोलताना शरद पवार म्हणतायत की इंदापूर झालं, आता पुढं फलटण आहे। पुढील 1 महिना प्रवेशाचा सिलसिला असाच सुरू राहणार असं म्हणत शरद पवारांच्या या वक्तव्यानं महायुतीतील नेत्यांची झोपच उडाली आहे। इंदापूरला चाललाय 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे। म्हणजे कुठं ते फलटण समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता येत्या 14 तारखेला फलटणमध्ये शरद पवार यांची सभा आहे। या सभेत अजित पवार यांचे समर्थक आणि दिग्गज नेते रामराजे निंबाळकर हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या सभांना किंवा त्यांच्या एकूण ज्या बैठका होत आहेत त्यांना मिळणारा इच्छुकांचा प्रतिसाद, विशेषतः तरुणांचा जो प्रतिसाद आहे, त्यामुळे सगळे इच्छुक शरद पवारांच्या मागे येताना दिसत आहेत। महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणाऱ्या निवडणुकीनंतर हेच खरं तर शरद पवार आज जे काही बोलले त्यातून दिसत। लोकसभेत शरद पवारांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त राहिलाय। 10 पैकी 8 जागा शरद पवार यांनी निवडून आणल्या। त्यामुळे विधानसभेतही शरद पवारांचा बोलबाला राहील अशी चर्चा आता रंगू लागली आहे। असं असताना शरद पवार यांचं राजकारण हे कुणालाच न समजण्यासारखं आहे। त्यामुळे शरद पवार यांनी आतापर्यंत खेळलेले सगळे डाव यशस्वी होताना महाराष्ट्र पाहत आलाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।